नमस्कार भाविको. मागील अध्यायामध्ये आपण अंबरीश राजाने साधना द्वादशी व्रत कसं केलं आणि त्यानुसार प्रत्यक्ष पालनकर्त्या विष्णूंना दुर्वास ऋषींचा 10 जन्माचा शाप प्राप्त झाला होता त्याचं आख्यान आपण बघितलं. आजच्या अध्यायामध्ये आपण रामचंद्राने सुद्धा हे व्रत कसं केलं होतं आपण बघणार आहोत. त्याचं विवेचन आपण करणार आहोत. अधिक मास महात्म्य अध्याय 15. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जय जी रघुनाथा अरूपा रूपा गुणातीता. तुमच्या चरणी माझा माथा नमन सर्वथा तुम्हा ते. तव कृपेची नौका तोर उतरसी जडमुड पामर. तेथे मी एकार भग किंकर उतरीपा दयाळुवा. भाविक बोळे अज्ञानजन पार पारा तेने तया लागून. तरी मी एका भाविक ज्ञान ठेविता दूषण सर्वता. मी तव नेणे जपतप साधन काही मतिमंद आळशी सदा सर्वदाई. पिढिलो असे प्रपंचाचे ठाई सोडवी आई माऊलिये. व्यर्थ वेचिलिये वनसा केदवा काळ घालिला फासा. नाही क्षणाचा भरवसा नसे दिवसा अंतरी. संचय नसे धनासी काही करावी दानव्रते काही. हे तू जाणसी सर्वही हृदयगत माझे कृपाळा. असो आता स्तुतिवाद परिसा कथा अनुसंवाद. मागिले अध्याय विशत द्वादशी महिमा वर्णिला. तोचे आता पुढत पुढती परिसौ श्रोत या प्रती. जेणे अंगी बाणे विरक्ती धर्मरीती ठसावे पै. जैसा कोणी एक कीर्तनी जात तो दुजिया ते भावार्थ सांगत. मग तयाचा वैसे हेत जाय नित्य कीर्तनी. तैसीच हेही गोष्ट असे ऐकता परमजीव संतोषे. भावार्थे प्रचित्यानायाचे कळो येई आचर्या. स्मरण कीर्तनाद्यत्र प्राप्नोति पदमव्ययम्. श्रीराजबालघाती च याति विश्वासघातका. श्रीबाळ अथवा प्रौढ किंवा अज्ञान जडमूड पापी असलिया द्वाड ऐसा सुदृढ उद्धरे. पूर्वीम पंचमहा पापे घडली ती काय आपण स्मृती येवेळी. काय झाले कवण काळी केवी नवाळी सांगवे. या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा म्हणून कथा भाग ऐकावा. तद अनुसारेची दान धर्म करावा. सुटका करावी नरदेयाची. इतरासती जन्मयाती परी तेथे न घडती धर्मरीती. या लागी हातोहाती श्रीपती यथानुगती भजावे. म्हणून ऐकिजे सादर कथा लाघव परमापार. मलमात्म्याती सुंदर लक्ष्मीनारायण संवाद. सूर्यवंशी श्री रामचंद्र आचरे द्वादशी पर्वतोर. साधवा विधी प्रकार यथादुगिते संवादी. अवतारी पुरुष तो दाशरथी सहकुळ निर्दाळी लंकापती. कुंभकर्णादी बळकीर्ती निविटिले प्रक्रमे. परिद्या कुंभकर्णाची स्नुषा कुंभनिकुंभाची योषा. शतमुखी रावणाची पियुषा कन्या जाणा प्रीतिपात्र. ती येते असे एक सूत नामे पुंडरिक विख्यात. लंकेशाची होता वातात गेली धावत पितयापै. करोनिया साष्टांग नमन निवेदिले सकळ वर्तमान. येरू ऐकता खेद खिन्न म्हणे मूर्ख रावण केवडा. आम्हा कळून नेदी तमात केला सकळ कुळाचा घात. मी तव एका क्षणात रघुनाथ सेनेसहित ग्रासितो. परी होणार ते न चुके सर्वदा. होऊन गेले ते झाले आता. सांप्रत लंकाधिपतत्वता विभीषण केला श्रीरामे. तरी तया विभीषणाची वार्ता मी जाऊन पाहिना आता. दौडून या आपल्या नाता आपण स्वस्थता राज्यभोगी. ऐसे बोलून या वचन हाकारिले सकळ सैन्य. गावनिशाणी घालून केले धावणे लंकेवरी.
निशिमाजी एकाएकी समग्र येऊन वेडिले लंकानगर. कळला विभीषणा समाचार तोही सत्वर बाहेर निघे. दोन्ही सैन्या झाला मिळू घाई उठला कळलोळू. परिदळे प्रवळे प्रवळू आहे शतमुखी तो. विभीषणा ते पराभविले लंके बाहेर घातले. पुंडरीका ते राज्य स्थापिले गंतव्य केले माघारी. इतके कृत्य करून देख परतला तो शतमुख. येरीकडे तो भक्तनायक विचार करी निजमनी. म्हणे आता कवण उपाय करावा हानी झाली माझी या गौरवा. केव मुख दाखवावे राघवा अपकीर्ती सर्व जगात. परी होणार ते होऊन गेले राज्य बुडल्याची दुःखागळे. जगा माझी तोंड काळे झाले सर्वापरी माझे. आता होणार तेही चुके हो का शरण जावे रघुनायका. जेणे दिली लंका करून विवेका निघाला. काही सेवक आणि प्रधान घेऊन निघाला विभीषण. त्वरे पावला योद्धा पट्टण रघुनंदन जेथे असे. दंडप्राय लोटांगण करुणी नविला रघुनंदन. रामे दिदले आलिंगन परमभक्त जाणूनी. स्वागत पुसोनी परस्परे सन्निध बैसवला आदरे. मुखारविंद पाहता रघुवीरे तव वदनेंदू कोमाईला. म्हणे विभीषणा प्राणसकया शोकाकुलित दिसे हृदया. तरी निविदित महत् कार्या जे हरविधी या लोट. ऐसे रघुपतीचे वचन ऐकून बोले विभीषण. मग स्तुती वाते रघुनंदन पूजिता झाला आदरेसी. जय जयाजी रघुनंदना कृपा सागरा पतित पावना. भक्त रक्षका दिनोद्धारणा कृपानिधाना रघुपती. भक्त कैवार्या रघुराया तव दर्शने सकळ माया. नामस्मरणे पापक्षया जाय विलया रघुपती. तू तव एकवचनी एक बाण हा तव तुझा नेम रघुनंदन. ऐसे असता सत्यपण आले दिसोन एकाळी. तरी तुवा निजे कृप करून लंका राज्य दिले जाण. ते झाले भाविघ्न ऐके कथन रघुराया. शतमुखी रावण पायी तो तव आमचा सेव्य आहे. तयाची कन्या स्नुषा होई भार्या पायी निकुंभाची. ती येत्याचे पुत्र एक नाम तया ते पुंडरिक. तया ते घेऊन या देख स्नुषा गेली पितयापै. लंकेचे साध्यंत वर्तमान ती येणे पितया ते केले श्रवण. मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालून लंकेची. माते समरी पराभवून लंका राज्य घेतले ऋण. पुंडरिका ते राज्य स्थापून गेला निघून मागोता. म्हणून या रघुनंदना शरण आलो तव चरणा. सांगून या वर्तमाना निवांत स्थाना बैसला. ऐकोनी विभीषणाचे उत्तर निवांत बैसला रघुवीर. आरक्त करून नेत्र काय बोले ते समय. म्हणे माझ्या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन. तया ते समूळ निर्धारेण मी रघुनंदन सोय करता. मी भक्ता लागे अवतार युगायुगे घेतले साचार. ऐसा कोणासे पामर दे तिरस्कार माझी या भक्ता. तरी का ऐक माझ्या वचनाची आज असे एकादशी. मारून या शतमुखासी राज्य तुझसी स्थापिन. इतकिया करून या कारण द्वादशीचे अयोध्येचे पारण. करीन साधनी वतपूर्ण तरी रघुनंदन नाम माझे. ऐसे प्रतिज्ञा वचन श्रीरामाच्या गुणजाण. बोलता झाला विभीषण अघटित वचन केविगडे. दधी समुद्राचे मध्यभेटी तया असुराचे स्थान जगजेटी. आदो ऐकिजे ते गोष्टी सविस्तर सांगेन. येथून 5 कोटी योजने दूर असे तो दधी सागर. तेथील मध्यभेटाचा विस्तार 1,00,000 योजने लांबीरुंदी. तेथे वास्तव्य असुराते संख्या नशीची सैन्याते. निवटून तया दृष्टाते केवी अयोध्ये घडे द्वादशी. ऐसे म्हणून मानसाचे वाक्य आकरुण अयोध्यानायक. स्तब्ध घटिका मूर्त एक नसुचे आणिक उपाय. म्हणे हे तो आलोट कार्य दिसे आमचे नेमोत्तरे घडे कैसे. भक्त मनोरथ पुरताना दिसे रविवंशी दिसे दूषण. मी तव भक्त काम कल्पद्रुम हे मिथ्यत्व दिसे परम. भक्त मनो अभिराम नाम साचन दिसे आमुते. राजाधिराज रघुनायक तो संकटी पडला देख. मग इतरांचा केहुता लेख संकटार्थ विचारा. परी भक्ता लागी संकटी पडला असेर विकिरटी. इतर जनांची राटी होती कष्टी प्रपंची. प्रपंची कष्टी होता पार
मग आठविती परमेश्वर, तेवी संकटा पडता रघुवीर, स्मरे कुमार वायूचा. देवभक्तपण वेगळे न दिसे, ते तव एकमय वर्तिती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे, तैसे देवभक्त एक रूप. त्या इवरी सांबा आणि रघुनाथ, वेगळेपण नाही उभयतात, तोचे अंश वायुसुत, साक्षात अवतार शिवाचा. म्हणून स्मरता रघुनाथ, तात्काळ उभाटेला हनुमंत, जोडून या दोन्ही हस्त, विनवीत रघुराया. म्हणे केवता संकटार्ण वापार, मी तव सन्निध असता वीर, पडती आकाशा देवधीर, ते तासुर कायचा. ऐसे उभयतांचा संवाद, होता ते प्रकटला नारद, हारपुनी पूजा प्रकार सद्य, निजासनी बैसवला. मग नारद म्हणे जी रघुराया, केवी खिन्न दिसते चर्या, अवघा वृत्तांत रघुराया, निवेदित ऋषी ते. नारद म्हणे जी श्रीरामा, आचाट बदलती नेमा, तो दैत्य नावरे जी तुम्हा, दुर्धर संग्रामा ये काळी. परी मारुती ऐसा विरजेटी, हातव साय राखील पाटी, तरी सैन्य करा सिद्ध उठावटी, घ्यावी भेटी दैत्याची. तरी 85 कोटी दूर, ऐसे तया दैत्याचे नगर, केवी साह्य हा तव प्रकार, नकळ निर्धार राघवा. ऐसे ऐकता मुनिवचन, आवेशला वायुनंदन, सकळ सैद्य सिद्ध करून, रघुनंदन उभाटेला. मग काय करे अंजनी सुत, रूप धरिले अद्भुत, आकाशी मुख पाद पाताळात, देखता रघुनाथ हर्षला. मग पिंचारून रोमावळी, वैर बैसविली सैन्यमंडळी, राम लक्ष्मण स्कंदमुळी, कक्षेतळी बिभीषण. तव नारद म्हणाजी स्वामी, समागत ये तसे आम्ही, पाहू संग्रामाची उर्मी, दैत्यधाम अवलोकू. अवश्य म्हणे जानकीवर, तव काय करे वायुकुमार, दक्षिण चरण उचलून सत्वर, दैत्यनगर आक्रमिले. एक चरण अयोध्यात, दुजा ठेवला दैत्यनगरात, मग बोले वायुसुत, उतरा त्वरित पय्याता. शतमुखाची हे जनगरी, वेडा घालाजी सत्वरी, देखोनी आश्चर्य करे मुनिसहित राघव. म्हणे निमिष्य न लोटला जाण, 18 पद्मे वानर सैन्य, त्याईवरी अयोध्येचे विरगण, संस्था जाण नसेची. इतक्या सहित सत्वरी, घेऊन आला कपिकेसरी, म्हणून अर्शन मायांबरी, वेडिली नगरी दैत्याची. सर्वत्रांचा एकीच कल्लोळ, ऐकोन या दैत्यपाळ, समाचार आणवित सकळ, कळले ते वेळी तया ते. मग अशा प्रकारे जे 5 पाप सांगितलं त्याप्रमाणे 5 पाप झालीत, 5 पर्वकाल झालीत. आता हे साधन द्वादशीचं व्रत अजून कोणी केलं, रामाने कसं केलं ते ऐका म्हणले. सूर्यवंशी श्री रामचंद्रांनी द्वादशीचं पर्व साधून साधन द्वादशीचं व्रत करीत असत. आता अवतारी देव त्यांनी काय केलं, लंकापती रावणाचा नाश केला, कुंभकर्ण वगैरे सर्वांचा नाश करून विभीषणाला राज्यावर दिलं होतं, बसवलं होतं. आता त्या कुंभकर्णाची जी सून होती, निकुंभाची पत्नी, ती शतमुखी रावणाची कन्या होती. तिला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं पुंडरीक. अशा प्रकारे सर्व श्रीलंकेची वाताहत झाल्यानंतर, विभीषणाला राज्यपती बसवल्यानंतर, ती आपल्या मुलाला घेऊन आपल्या वडिलांकडे म्हणजे शतमुखी रावणाकडे गेलेली आहे. आणि त्या वडिलांना तिने सर्व लंकेचा इतिहास सांगितला आहे. त्यावेळेस तो शतमुखी रावण काय म्हटला, आणि म्हणे दशानन म्हणले, हा जो रावण होता त्याने आम्हाला कळवलं सुद्धा नाही, नाही तर एका क्षणामध्ये म्हणले रामाचं सर्व सैन्याचा आम्ही नाश केला असता. असो म्हणे, मी आत्ता काय करतो, पुंडलिकाला राज्यावर बसवून येतो, त्या विभीषणाला सैन्य त्याच्याशी युद्ध करतो, त्याला युद्धामध्ये त्याचा पराभव करतो आणि पुंडलिकाला राज्यावर बसवतो. अशा प्रकारे तो शतमुखी रावण जो होता लंकेवर चालून आलेला आहे.
युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये बिभीषणाचा पराभव झाला. असं झाल्यानंतर त्या पुंडरीकाला त्याने राज्यावर बसवलं आणि हा शतमुखी रावण परत आपल्या असुर नगरामध्ये, दैत्य नगरामध्ये परत आलेला आहे. आता हे सर्व घडलं. बिभीषणाला फार दुःख झालं. एक तर रामाने आपल्याला हे राज्य दिलेलं, हे राज्य रामाचं आहे आणि त्यामध्ये असं अघटित घडलं. आपण हे प्रभू रामचंद्राला कळवायला जावं म्हणून काही प्रधानांसहित अयोध्येला बिभीषण आलेले आहेत. आता बिभीषण आल्याचं बघताबरोबर रामांना आनंद झाला. बिभीषणाने प्रभू रामाला नमस्कार केला. रामांनी आलिंगन दिलं, आपल्याजवळ आसनावर बसवलं आणि त्यांच्याकडे बघतो. त्यांना विचारलं, तुमच्या म्हणले चेहऱ्यावर आज असं कोमेजलेला का दिसतोय? तुम्ही काहीतरी चिंताग्रस्त दिसताय. तेव्हा बिभीषणाने सांगितलं, देवा, तुम्ही मला राज्य दिलं, परंतु त्या राज्यावर अचानक आमचा जो व्याही आहे शतमुखी रावण, त्यांनी अचानकपणे युद्ध केलं आणि मला त्या युद्धामध्ये पराभव केला आणि आमच्या नातवाला म्हणजे निकुंभाच्या मुलाला, पुंडरीकाला राज्यावर बसवलंय. आता कसं करायचं देवा? आता कसं काय करू म्हणून विचार करू लागला. तेवढ्यामध्ये रामांनी आवेशांत सांगितलं की बिभीषणा म्हणले, माझ्या भक्ताला कोणी संकटग्रस्त करील, माझ्या भक्तावर कोणी जर म्हणले संकट आणील तर त्याचा मी नाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणले. रघुकुळाचं नीत म्हणले. म्हणून आज एकादशी आहे, मी आजच त्याच्याशी युद्ध करतो शतमुखी रावणाची, तुम्हाला राज्यावर पुन्हा बसवतो आणि लगेच अयोध्येमध्ये येऊन स्वाधनदशीचं व्रतसुद्धा पूर्ण करेल, तरच माझं श्रीराम रघुकुळ हे नाव म्हणले सार्थक होईल म्हणले. बिभीषणाने ऐकल्याबरोबर बिभीषण म्हणतो, रामा, अहो तुम्ही फार आचाट बोललेत. तुम्हाला माहिती आहे का तो कुठे राहतो? शतमुखी रावण. अहो म्हणले 5 कोटी लांब योजने दूर एवढ्या अंतरावर आहे तो. एवढ्या वेळेमध्ये आपण तिथे पोहोचू कसं? त्याच्याशी युद्ध करू कसं काय? आणि परत साधन दोषी व्रत तुम्ही कराल कसं काय? तुम्ही फार अफाट बोललेत म्हणले. आता त्याने ऐकल्याबरोबर त्याला सुद्धा जाणलं एवढं लांब आहे, आता काय म्हणले. मग संकट पडल्याबरोबर आहेत आपलं संकट मोचन पवनसुत हनुमान रामरायाने त्याची स्मरण केले. त्याबरोबर मारुती त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे आणि सांगितले, देवा, अहो तुम्ही असं संकट मानू नका, तुम्ही बोललेत ते वाक्य पूर्ण होईल. म्हणून त्या मारुतीने काय केलं, दोघं हात जोडून उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर त्यांचा देह विस्तीर्ण झालेला आहे. पाय सप्त पाताळात, डोकं स्वर्गामध्ये. असं करत त्यांनी काय केलं, मारुती रायाने एक पाय उचलला आणि तो त्या शतमुखी रावणाच्या नगरात ठेवला आणि रामरायाला सांगितलं, प्रभो, तुम्ही सैन्यानिशी माझ्या ह्या हातावरून वरती या आणि इकडे उतरा. हे अयोध्यानगर, या अयोध्यानगरीतून उतरा आणि या असुर नगरीमध्ये तुम्ही उतरा म्हणले. तेव्हा नारद जात होते. नारद म्हणले, प्रभू, मला सुद्धा हे तुमचं कीर्ती, हे जे तुमचे काही पर्व आहे हे पाहण्याची म्हणले आज्ञा द्यावी, मला सुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे. अशा प्रकारे नारद मुनी सुद्धा त्यांच्याबरोबर युद्धभूमीवर आलेले आहेत. आणि तिथे उतरल्याबरोबर सर्व बघा वानर सैन्य, त्याच्यानंतर रामरायाचं सैन्य, असं सर्व सैन्य तिथे आल्याबरोबर युद्ध सुरू झालेलं आहे. सर्वत्रांचा एकची कल्लोळ ऐकून या दैत्यापाळ, समाचार आणवित सकळ कळले ते वेळी तया ते. बिभीषणाचे कैवारे धावण केले तर घोरे, म्हणून आवेशे थोरे
निघे बाहेर सुसैन्याची. आ चाटबळी दैत्य राणा वर्षाचा झाला मितबाणा. गाई झरझर केली सकळ सेना रघुनंदन देखतसे. मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षाचा झाला बाणांचा पुर. परी नाटोपे तो दैत्येश्वर वर्षे अपार बाणाते. ऐसे युद्ध होता ते वेळी 3 प्रहर रात्र होऊ आली. रामे चिंता न कळे वस्ती केली ते देवा. म्हणे या दैत्यादे पराभवन विभीषणाचे राज्य देवन. न घडे अयोध्येसी गमन 12 पूर्ण न घडे ते. ऐसे विचार मनात तडसतेला रघुनाथ. हे देखुनी नारदासत केवी हे मात घडू शके. तरी परिसिजे चाचपणी हा दैत्य शिववरदायनी. कदा नाटोपे तुम्हाला कुणी वृक्षा कहाणी मनाची. तरी या विषयीचा उपाय एक असे मायाधीनय जगत वसे. तुम्ही तो सगुणत्व मायावेशे आकार आपेशी झाले ती. तरी ती माया आली याविन हा दैत्य नाटोपे कवणा लागून. या लागे जानकी ते प्रार्थन आणि रघुनंदन कंदनाने. मागुती पाय राम राणा ऐकून मुनीच्या वचना. तो पुढे अंजनू सुता काय रघुनंदन बोलते. म्हणे सकया संकट काळी आता सांभाळावे वेळी. सीते ते आणून संकट टाळी करीन वाळी इतके. ऐकून स्वामी वचनार्था थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न जरी रघुनाथा जानकी आता आणि तो. मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझे वाढेला. मंतर मंदिरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व. भूमिशाही जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता जगडे दोष. मग पुच्छे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरणावग्र ऋणभूमी टेविलाचे. क्षण लागता पैते ते लवता डोळ्यांचे पाते. घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. मग म्हणजे रघुराया नन माझे तुझे पाया. घेऊन आलो तव जनकी तनया आदिमाया प्रणवरूपी. ऐकून तयाचे उत्तर परम हर्षयुक्त रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर सीता छिद्रत्न भूमिशाही. परम आश्चर्याते पाहून म्हणे धन्य माऊली अंजनी दान. जी प्रसविली आयचे रत्न बळया विधान मारुती. मग अंतर्गृही प्रवेशून खुणे जागृत करी सीते लागून. येरे उठली दचकून तर रघुनंदन देखील. म्हणे जचकले जनक बाळे म्हणे मी काय जाय स्वप्ने देखिले वेळी. श्रीराम गेले युद्धमोळी हे तो नवाळे अनुपम्य. जाणून सीतेचे हृदगत बोलत झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नव्हे हे सत्यमात होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी म्हणून आणली संधी. आता न लावी अवधी त्वरेवधी दैत्य अधमा. निशिवरिली किंचित पुढे जाणे आया अद्यात. 12 साधनासी तेत त्वरित उठे ये काळी. ऐसे ऐकता वचनार्थ चरणावरी ठेविला माथा. म्हणे द्याजी बाण भाता धनुष्यलता परमेश. थोरा आवेशी ते काळी बाण भाता पृष्ठमोळे. धनुष्य घेऊन करकमळे दिदल्या रुळे अट्टाचे. ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोळती. दैत्य परमदसला चित्ते म्हणे शक्ती प्रगटली. परी धैर्य मेंढावान दैत्य आला चालून. वर्षता झाला अमित बाण जने त्रिभुवन कोंदले. मग म्हणेची श्रीरामा आघात तुझा महिमा. श्रिये लाविले संग्रामा आघात महिमा देखिला. मी तव दुर्धर वीर पाय श्रीयती संग्राम केविलाय. श्रीवरी शस्त्र धरिता पाय कवणलाय पुरुषार्थ. परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघुत्तमाते. तेणे सुखावलो अंतराते पुढे होणार ते सुखे हो का. कालची असे हरिदिनी आता उदेली 12 साधने. ऐसे बोलून ते क्षणी अमित बाणी वर्षित. येरी इकडे त्रिभुवन जननी धनुष्या ते बाण लावणी. विदिती झाले तक्षणी निर्वाणे बाणे विदित. पावे लावता अर्धवटी बाण मारले 1,00,000 कोटी. परितो दैत्येंद्र माटी तितकेही नेवटी बाणजाळ. ते देखून जनकतनया विचारून बाण घेतला लवलाया. झापडी पडली दैत्य डोळ्या येऊन हृदया आदळत. एकेची बाणे केला पूर्ण काही नसेची तया लागून. जैवी वृक्ष पडे उन्मळून तेवे असुर पडिला. धूळ पडताची मेदिनी वितळली असुर वाहिनी. जय जयकाराची उठली ध्वनी
वानर सेने आनंद. सेना विखरली चौकडे, नगर लुटविले निवाडे, विभीषण हर्षकोडे रामाकडे पाहत. या परे निवडून असुर, निशिवरले घटकाचार, मध्य युद्ध करून या स्थिर, स्थविर रघुवीर जनगीते. मागुते हनुमंता ते बोलत, सकाळ विभीषणा राज्य स्थापितरित, आयुष्य म्हणून वायुसुत, पुच्छाग्रे भयसुत सैन्याते. दक्षिण चरण उचलून या लंके माझे ठेविल्याला, मग म्हणे रघुराया उतरावी लंकेची. राज्य द्यावे विभीषणा ते अयोध्ये चलावे तरित, ऐसा एकताची मात थोरशा हरुष रामचंद्रा. मगे लंके माझे वाद्यघोष, होता दारा परमोल्लास, राज्य स्थापनी विभीषणाचं अयोध्याधीश आज्ञा मागे. मग विभीषणे दंडप्राय नमस्कार, करोनी स्थविला रघुवीर, म्हणे भक्त पालना ब्रीद थोर, केले साचार स्वामिया. तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेचे, सहपरिवार सैन्याचे विधियुक्त पैकीचे. मग बोले श्री रघुवर, हातो येथे नगडे विचार, वाट पाहत असे भरतवीर, तया भिन्न प्रकार नगड्या. धन्य दयाचे बंधुपण, उभयता ऐक्यत्व पूर्ण, नाहीतरी सापत्न जाण, घेती प्राण एकमेकांचे. तैसा नव्हे श्री रघुवीर, भक्त पाळन समरंगधीर, शांत करून लंकेश्वर, निघे सत्वर ते तुनी. मागुता हनुमंता ते स्तवनी म्हणे तया ते, सकयानी त्वरे अयोध्येते परिवाराते काळी. ऐकता रघुवीर वचन, आवेशला वायुनंदन, मागुता उचलून चरण अयोध्ये माझे ठेविला. परिवार असत ते वेळी, सकळ सेना उतरली खाली, सकळ वाहिनी आनंदले, जय जयकारे गर्जली. तो पूर्वीचा पाका सिद्ध होत, स्नाने चारून या समजत, तरुण होता प्राप्त, पात्र विस्तारित समग्र. समस्ता सहित सारून भोजन, द्वादशी साधले रघुनंदने, ऐसे द्वादशीचे महिमान, केले कथन श्रोतिया ते. मग अशा प्रकारे रामांनी सांगितल्याबरोबर हनुमंताने मोठं रूप धारण केलं, विशाल रूप, विराट रूप धारण केलं. आणि त्यांना रामाला त्या असुराच्या नगरामध्ये उतरले. त्या असुर नगरीमध्ये गेल्यानंतर युद्ध सुरू झालं. आता शतमुखी रावण जो होता हा महापराक्रमी होता. प्रभू रामचंद्राकडून तो आटोपेच ना. प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करू लागले की आता 3 प्रहर झालेत रात्रीचे, माझ्याकडून साधन द्वादशीचं व्रत कसं काय घडलं जाईल. असा विचार करत असताना नारद मुनींनी श्री रामरायाच्या मनातले जाणले. आणि नारद मुनी सांगतायत, देवा अहो म्हणे, हा जो असुर आहे, हा जो राक्षस आहे, याला शंकराचं वरदान आहे की हा फक्त आदिशक्तीच्या हातून याचा वध होणार आहे. हा तुमच्याकडून आटोपला जाणार नाही. म्हणून देवा रामराया, आपण जानकीला, सीता मातेला या ठिकाणी प्रकट करा आणि तिच्याकडूनच त्याचा वध होईल म्हणले. हे ऐकल्याबरोबर रामाने मारुतीला सांगितलं, वा वायुनंदना, जानकीला आण बरं. त्याबरोबर मारुतीरायाने पाय उचलला, अयोध्येमध्ये ठेवलाय आणि बघतो तर काय, सीतामाता मंचकावर निद्रिस्त झाली होती. आता झोप मोडणे म्हणले हे पाप आहे. म्हणून मारुतीरायाने काय केलं, तो जे शयन कक्ष होता, तो जो राजवाडा होता, ते शेपटीने गुंडाळला आणि उचलून असुर नगरीमध्ये ठेवलेला आहे. आणि रामरायाला सांगितलं, देवा जानकी माता आलेली आहे, आपण त्यांना जागृत करा. राम शयन कक्षामध्ये गेले, प्रवेश केला आणि जानकी मातेला त्यांनी जागृत केलं. सीता माता म्हणते, मला असं वाटतंय की आपण कुठेतरी युद्धभूमीवर आहेत. रामराया सांगतात, अहो बरोबर आहे, ही युद्धभूमीच आहे. आणि म्हणले, हा जो असुर आहे तो माझ्याकडून म्हणले आटोपला जात नाही आहे, तेव्हा तो तुमच्याकडून आदिशक्तीकडूनच त्याचा वध आहे. तेव्हा सीते, तू हे धनुष्यबाण घे आणि त्याचा वध कर. असं ऐकल्याबरोबर त्या सीतामातेच्या अंगामध्ये वीरश्री संचारली आहे, आदिशक्ती संचारली आहे. त्यांनी सांगितलं, द्या मला बाण भाता द्या, मी आत्ता तो दैत्य कसा नाही आटपत ते बघते म्हणले. आणि तिने एका क्षणामध्ये लक्ष बाण सोडणे सुरू केलेले आहेत. तरी सुद्धा तो दैत्य जो होता तो त्यांच्याकडून आटपत नव्हता.
तेवढ्यात डोळ्याची पापणी लवते ना लवते इतक्या क्षणामध्ये सीतामाताने एक बाण घेतला आणि तो त्याच्या हृदयामध्ये मारलेला आहे. त्याबरोबर तो मोठा दैत्य उन्मळून पृथ्वीवर पडलेला आहे. त्याचा वध झालेला आहे. जिकडे तिकडे प्रभू रामचंद्राचा जय जयकार होतोय. आणि हा जय जयकार ऐकल्याबरोबर विभीषणाला आनंद झालाय. रामाकडे पाहत त्यांनी सांगितलं, देवा म्हणले आता रात्र फक्त 4 घटका उरलेले आहेत. असे ऐकल्याबरोबर रामरायाने हनुमंताला सांगितलं, बाबा रे आपल्याला जायचं आता लंकेला. त्याबरोबर हनुमंताने एक पाय उचलला आणि दुसरा लंकेमध्ये ठेवलेला आहे. सर्वजण त्या लंकेत आलेत. विभीषणाला परत राज्यावर स्थापित केलेलं आहे. आणि विभीषणाला राज्य दिल्याबरोबर विभीषणाने रामाचा नमस्कार केला. सांगितलं, महाराज आपण ह्या ठिकाणी साधन द्वादशीचं व्रत म्हणले त्याचं पारण करा. त्याबरोबर रामाने सांगितलं, नाही म्हणले माझ्या भरताशिवाय हे शक्य नाही. भरत तिकडे वाट पाहत असेल, मला तिथे जावंच लागेल. धन्य यांचं बंधू प्रेम. अशा बरोबर पुन्हा हनुमंताला सांगितलं की बाबा रे अयोध्येला चाल. त्याबरोबर हनुमंताने एक पाय उचलला लंकेतला आणि अयोध्येत ठेवलेला आहे. अशा प्रकारे ते अयोध्येत आलेले आहेत. आल्याबरोबर सर्व पाकसिद्धी झाली होती. स्नान संध्या केलेलं आहे आणि ब्राह्मणांसहित भोजनाचं पारणं आटोपलं आहे. अशा प्रकारे साधन द्वादशीचा महिमा आहे. हे रामांनी सुद्धा केलं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणून तिथी माझी उत्तम, द्वादशी पर्व उत्तमोत्तम, व्रत करिता आहे निस्सीम, विजयी संग्राम तो पावे, आणि प्राप्त होय राजलक्ष्मी, अंत पावे मोक्षदामी, हे अनुपम्य व्रत नेमी, प्रचित नामी असो द्या. पदच्युत विभीषण तो पावला राज्यासन, ऐसे या व्रताचे महिमान, व्रत संपूर्ण द्वादशी. व्रत करिता शतमुखासी, राम भाणे मुक्ती तयासी, अंती गेला सायुज्यतेसी, पुनरावृत्तीस नागवे. व्रत करिता रघुनंदन, रणी विजय झाला पूर्ण, मार्दून या शतमुखी रावण, व्रत संपूर्ण साधिले. म्हणून या श्रोते सज्जन, हे व्रत करावे जाण, जे आचरता यथा कल्याण, मोक्ष भुवन प्राप्त होय. हे कथा गोड ऐकली, म्हणून या दृष्टांती योजिले, श्रोती श्रवण की जय सकळे, बद्धांजली प्रार्थितो. कोणीही प्रकारे करून, करावे भगवंत गुणवर्णन, काळ सार्थकतेने करून, येते घडून आपैस. मग केले कर्म वाया जाय, हे तो न घडे कालत्रय, म्हणून याती लवलाय, वर्णावे गुण हरीचे. ऐसे द्वादशी महिमान, केले अवघे कथन, येथून 5 वर्षे संपूर्ण, 5 पर्वे संपूर्ण, झाले पुढे अवधान असू द्या. व्रत जे करती नेहमीसी, दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी, नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जैनी द्वारके. मग अशा प्रकारे विभीषणाला राज्यपदी स्थापन करून, राज्य देऊन, राज्यपदी बसवून श्रीराम पुन्हा अयोध्येत आलेले आहे आणि त्यांनी साधन द्वादशीचं व्रत केलेलं आहे. बघा, या साधन द्वादशीचं व्रत विभीषणाने केलं, त्याला त्याचं गेलेलं राज्य पुन्हा प्राप्त झालं. शतमुखी रावणाने पण केलं होतं, परंतु त्याच्या पुण्याने त्याला रामचंद्राकडून आणि सीतेचं दर्शन घडून त्यांच्या हातून मोक्ष प्राप्त झालेला आहे. म्हणून प्रत्येकाने साधन द्वादशी व्रत हे आपल्या यथाशक्ती हे करायचं आहे. कुठलेही कर्म केलेले वाया जात नसतं. म्हणून अशा प्रकारे हे द्वादशीचा महिमा तुम्हाला सांगितला. हे 5 पर्व या ठिकाणी संपूर्ण झालेले आहेत. जे व्रत करतात त्यांना दुःख दारिद्र्य त्यांच्याकडे कधी येत नाही. स्वस्ति श्री अधिगमाचे महात्म्य ग्रंथ, नाटकाधार पद्मपुराण संमत, मनोहर सद्विरचित, पंचदशोध्याय गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. आज
आपण साधन द्वादशीचा पर्वकालाचा महात्म्य बघितलेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये इच्छा भोजन, ब्राह्मणांना इच्छा भोजन दिल्यानंतर काय पुण्य प्राप्त होतं, त्यानंतर जप तप दान केल्याने काय प्राप्त होतं याचं आपण विवेचन पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय.